कुणाल कामरा यांच्या विरोधात शिवसेनेचं शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालं आहे। खार पोलीस स्टेशन येथे शिवसेनेचं शिष्टमंडळ जे आहे ते पोहोचलं आहे। या संपूर्ण चौकशीची मागणी जी आहे ते करतात। या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत विभाग प्रमुख आहेत। सर, खरं तर आज आपण खार पोलीस स्टेशनला भेट घेत आहेत, काय तुमची मागणी आहे, काय सांगाल? ज्या लोकांनी तोडफोड केली त्यांना लगेच सकाळी 4 वाजता पहाटे 5 वाजता त्यांच्या घरी पाठवून पोलीस पाठवून त्यांना अटक करण्यात आली। कुणाल कामरांनी एवढं मोठं कृत्य केलं आहे आणि मुंबई पोलिसांना तो सापडत नाही। तेच विचारायला साहेबांना काय चाललंय, कसं चाललंय, कधी अटक होणार। जसं की आपण जर पाहिलं तर 75 दिवस कुठेतरी हा व्हिडिओ येण्यासाठी लागला होता। 3 जानेवारीला व्हिडिओ आला, त्यानंतर 75 दिवस लागले। ह्यामुळे याच्या मागे कोणी आहे असं आपल्याला वाटतंय का? दिशा सालियांचं प्रकरण जे जोरात चाललं होतं ते लोकांचं कसं डायव्हर्सिफाय करायचं त्यासाठी त्या टायमावर तो व्हिडिओ आउट केला गेला। व्हिडिओ आउट केला लगेच संजय राऊतकडून ट्विट करण्यात आला। म्हणजे त्यांचं इंटरनल काहीतरी आहे। तीच आमची मागणी आहे की ह्यांचे कॉल रेकॉर्ड्स टेस्ट करा, संजय राऊतचे, आदित्य ठाकरेंचे। संजय राऊत असं सुद्धा म्हणत की कुणाल कामरा आणि माझे DNA हे सेम आहेत, तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? हो, खरं आहे, ते दोघे कॉमेडियन आहेत ना, ते 100% खरं आहेत। पण तुमची काय मागणी असणार आहे पोलिसांकडे? ज्या पद्धतीने आपण भेटले, काय चर्चा झाली, काय यापुढे तुमच्या तपासासाठी मागणी करणार? आमची मागणी पोलिसांकडे आम्ही मांडली आहे आणि ते सर्व अँगलने तपास करतायत। आता त्याला आणल्यावर बोलू आपण काय ते। नक्कीच आपण जर पाहिलं तर शिवसेना शिष्टमंडळ जे आहे ते खार पोलीस स्टेशन दाखल झालं आहे आणि कुणाल कामरा यांच्यावरती कारवाईची मागणी जी आहे ते यांच्याकडनं करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।